नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 ते 2:12 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:53 ते 5:35 आणि यमगंड काळ सकाळी 9:07 ते 10:48 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र केतू बरोबर युती योग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल आणि शुक्र आणि हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील शुक्र हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर नातेसंबंधामध्ये तणाव जाणवू शकेल. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा गुंतवणूक करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये छोटे मोठे लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील ज्या व्यक्ती असतील, खास करून ज्या महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या संदर्भामध्ये किंवा फॅमिलीच्या संदर्भात छोटे मोठे तणाव जाणवू शकतील. मात्र दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं असेल तरीसुद्धा दुपारनंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल आणि वेळातल्या शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दुपारनंतरचा कालावधी मात्र बराचसा शुभफलदायी आहे. खास करून जर तुम्ही खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा दिवस आहे. खास करून आजच्या दिवशी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार अजिबात करू नका. मग ते खर्च असतील किंवा गुंतवणूक.
दुपारनंतरचा कालावधी कालावधी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्या, ती पूर्ण होताना दिसतील. हाती घेतलेल्या कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. काही महत्त्वपूर्ण व्यवहार तुमचे होऊ शकतील. काही चांगले आर्थिक लाभ अचानकपणे सुद्धा मिळू शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सर्वकरता संपूर्ण जो दुपारनंतरचा जो कालावधी आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं फारच गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे भावनिक तोल जाऊ शकेल. त्यामुळे चुकीचे निर्णय घेणं, अकांड ताडव करणं किंवा स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात वाढणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये जाणवण्या इतपत बदल दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही सकारात्मक परिणाम दिसेल. याचप्रमाणे काही चांगले तुम्हाला या संदर्भामध्ये आयडियाज येऊ शकतील आणि त्या संदर्भातले काही चांगले फायदेसुद्धा मिळू शकतील. नवनवीन संधी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी दुपारनंतरचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि भाग्यातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्तच प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र तुमची कामं पूर्ण होताना त्रास होतील. या संदर्भात काळजी घ्या. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी बराचसा शुभफलदायी राहील. हाती घेतलेल्या कामामध्ये पूर्णत्व येईल. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भाग्याची साथ अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या समोर येऊ शकतील. भविष्यकालीन योजनांसाठी दुपारनंतरचा कालावधी किंवा त्यासंबंधी निर्णय तुम्ही दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घेऊ शकता. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकते. मात्र आर्थिक व्यवहार, खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि सप्तमात असणाऱ्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडं स्ट्रेस जाणवू शकेल. थोडेसे तणाव येऊ शकतील आणि त्या संदर्भात नेमके परिणाम मिळताना कठीण होऊन बसेल. त्याच्यामुळे स्ट्रेस थोडं वाढल्यासारखं वाटू शकेल. काळजी करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येते. याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण काही आयडियाज तुमच्या मनामध्ये येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनांकरता शुभफलदायी राहतील. काही अचानक लाभसुद्धा मिळू शकते. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल
आणि षष्ठातील शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही आजच्या दिवशी खास करून काही धार्मिक आध्यात्मिक विचार तुमच्या मनात येऊ शकतील. धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठीसुद्धा होऊ शकेल. पवित्र गोष्टी किंवा त्या संदर्भातलं चिंतनसुद्धा आजच्या दिवशी येऊ शकेल आणि काही सिक्स सेन्ससारखे अनुभवसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत किंवा शुभफलदायी आहेत घडू शकतील. काही नवीन संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे प्रलोभनाच्या मागे अजिबात लागू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये बदल जाणवेल. तुमच्यातला मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. हाती घेतलेल्या कामाचा उरकसुद्धा दांडगार आहे. थोडंसं फिरणं वगैरे होईल. मात्र भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता. त्याचे काही उत्तम अनुभवसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमचा दुपारनंतरचा भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातील शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे खटके उडू शकतील. त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. या संदर्भात थोडंसं सतर्क राहा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मानसिकतेमध्ये थोडा बदल दिसून येईल. काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा सुधारते. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे विशेष करून लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्राससुद्धा काही डोकं वर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. कामाचा उरक दांडगा राहील. तुमच्यातली कार्यशक्ती जबरदस्त दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिस, कागदपत्री व्यवहार हे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्याबरोबर सुद्धा तुमची हार्मोनी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. एकंदरीत दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 जुलै 2025 कर्काचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.